शुभ हस्ते मात्र सन्मान केला जातोय। त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक सुद्धा दिलं जात आहे। पहा चांगली खेळी मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। तर आता होणारा सामना मात्र पाहायला मिळेल। एका बाजूला असेल तर नाणेफेक नुकताच झाली आणि नाणेफेकचा कौल मात्र जिंकताय शिरसाट स्पोर्ट्स संघ आणि प्रथमतः नाणेफेकचा कौल जिंकून मात्र फलंदाजी स्वीकारलाय। तर जाऊया जसं सामन्याला सुरुवात होईल तसं मात्र तुमच्या समवेत जोडले जातील टेनिस क्रिकेट मधील एक बुलंद आवाज चिराग मेहर सर। धन्यवाद। धन्यवाद गिरीश। तर जाऊया मैदानाकडे। एक मोठा सामना इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। शिरसाट स्पोर्ट्स चषक 2020 मध्ये आलेला सर्व मायबाप प्रेक्षकांचं रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे। एका मोठ्या सामन्याकडे जाणार कारण क्वार्टर फायनलचा सामना जिकडे मात्र तारे सितारे आज सर्व मैदानावर आहेत। एका बाजूला आपण पाहतोय टेनिस क्रिकेट जगतातील सर्वांच्या गळ्यातला ताईत अर्थात कृष्णा लक्ष्मण सातपुते महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले रग्बी भारतीय संघाचे प्लेयर म्हणजेच पप्पू तोडकर, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीस बबलू पाटील, त्यानंतर आपण पाहतोय एका बाजूला सतीश पठारे, त्यानंतर अमोल दुबे, त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला राजेश सोरटे आणि सर्व स्टार कास्ट म्हणजे एका शब्दात सांगायचं झालं तर तारे जमीन पर आणि ज्यांच्या फलंदाजांनी बरडमध्ये कृष्णाच्या संघालाही पराभव चाका लावला होता असे आपल्या सर्वांना जर तुम्ही हेलिकॉप्टर स्ट्रोक बद्दल कोणाच्या म्हणत असेल तर धनंजय भिंताडे यांच्याबद्दलही खूप बोललं जाते। नेहमीच त्यांची बॅटिंग मी पाहिलं आहे एक वेगळा कारण त्यानंतर अजून एक लेजंड्स पुण्यामधील जर सांगायचं झालं आनंद चव्हाण, मधुर हे सर्वच या सामन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सामना मात्र चालू होत आहे। तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये नक्कीच विवरण देण्याचा प्रयत्न माझ्याकडून होईल, मराठीही आणि हिंदीही प्रयत्न करेल की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेल। परंतु क्वार्टर फायनलचा सामना आहे, दोन्ही संघ खूप चांगले खेळतील, दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत कारण मी या आधीच्या सामन्यात जर आपण विचार केला तागडगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला शिरसाट स्पोर्ट्स चषक दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। तर आपल्या समेत जुळले गेलेले आहेत आपल्या सर्वांनाच माहीत असेल पारनेरमधील एक बुलंद आवाज आणि ज्यांच्या वाणीतून तुम्ही गेले 3 दिवस या समालोचन ऐकत आहात नवनाथ साबळे सर, त्यानंतर एक नवीन आवाज तुमच्यापर्यंत यावर्षी पोहोचतोय तो म्हणजेच गिरीश तामोरे आणि मी स्वतः चिराग मेहर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो। जाऊया सामन्याला सुरुवात करायची, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो कारण वेळ ही कुणासाठीही थांबत नाही। जसं सिद्धूबाजी नेहमी म्हणतात की वो कोई हसीन मोहतरमा नहीं जो आपके लिए रुके, तर सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आत जात आहे। आता मात्र आपण पाहू शकता कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि त्याच्या बरोबर जात आहेत ते पप्पू तोडकर। तर आपण आकाश चोप्राची जर तुम्ही या दोन्ही बॅट्समनला जर तुम्ही कॉमेंट्री ऐकली असेल तर त्याबद्दल ज्या पद्धतीने आकाश चोप्राने त्यांचं वर्णन वेगळ्या पद्धतीने केलं आहे। आकाश चोप्राने जो वॉइस त्याला दिला आहे की ये तोडकर है और ये पप्पू तोडकर है, तर पप्पू तोडकरलाही बघायला मजा येणार आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते। परंतु तागडगाव संघाचं कौतुक करेल ज्या पद्धतीने रामभाऊनी फलंदाजी केलेली आहे, ज्या पद्धतीने अभिमाननी फलंदाजी केली आहे त्यांनाही हलक्यात घेऊन चालणार नाही आणि ज्या पद्धतीने राकेश हा जो सौराजचा गोलंदाज आहे त्याच्याकडूनही भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि फौजी असेल अनेक खेळाडू आहेत। दोन्ही बाजूला जर पाहिलं तर दोन्ही तुल्यबळ संघ आहेत आणि तुल्यबळ संघामध्ये चालू होणारा हा उपउपांत्य फेरीचा सामना अर्थात क्वार्टर फायनलचा सामना। चला जास्त वेळ घेऊ नका, प्रेक्षकांना विनंती आहे चला आपण बाहेर यायचं आहे। आमचे टिकटॉक स्टार निलेश भाऊ हेही खूप मेहनत घेत आहेत, सर्व भूमिका त्यांच्याकडून ऑलराऊंडर भूमिका पार पडत आहेत, कधी पंच म्हणून कधी पाणी घेऊन जात आहेत सर्व। आणि यांच्याबद्दल सांगायला मला आवडेल की यांनीच या पीचचं निर्माण केलं आहे आणि ज्या पद्धतीने ही कॉन्क्रीट पीच भुरं पाडणारी जी पीच आहे ती निलेश यांनी बनवलं आहे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 6 इंच त्यांनी खोदलं आहे मध्ये आणि त्यानंतर
खूप मेहनत केलेली आहे, त्यांचंही मनापासून आभार असेल. चला जाऊया मैदानाच्या आत. सामना चालू होत आहे. पहा, कृष्णालाही अनेक स्टार खेळाडू भेटत आहेत आणि खरोखर कृष्णाबद्दल सांगायचं मित्रांनो, डाऊन टू अर्थ काय असते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर कृष्णाकडून नेहमी शिकायला मिळते. माझ्या सुरुवातीच्या काळात मी शिरसाट स्पोर्ट्सच्या रक्षक जे स्वयंसेवक आहेत किंवा आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना सांगेल की प्लीज जे प्लेयर्स समोर आहेत त्यांना थोडंसं बाजूला करा. मधू थोडंसं बाजूला व्हा, थोडंसं त्यांना बाजूला घ्या प्लीज. नाही ते प्लेयरला फक्त खुर्च्या द्या. म्हणजे सुरुवातीच्या काळात मला अजूनही आठवत आहे, खराडी चषकामध्ये मला संधी कृष्णा सातपुतेकडूनच मिळाली होती आणि भरपूर काही त्याच्याकडून मला शिकायला मिळालं. सामना लवकर घ्यायचा आहे. कृष्णा सर आणि त्यांची पूर्ण टीम आपण तर तयार आहोत. आणि आता मला मात्र जे कॉम्पिटिशन बघायचं आहे ना ते राकेश विरुद्ध कृष्णा असं बघायचं आहे, कारण दोन्ही बाजूला 2 स्टार्स आहेत आणि या 2 स्टार्समधील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे युद्ध किती मोठं होणार आहे, हे बॅटल किती मोठं होणार आहे. या दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा आहेत. पंच तयार आहेत, कॉमेंटेटर तयार आहेत, सर्व काही तयार आहेत. 4 षटकांचा सामना. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज राकेश तयार होतोय, मीही तयार आहे, आपणही तयार आहोत. पहिला चेंडू राईट आर्म द विकेट. पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय का? रिॲक्शन बघा तुम्ही, रिॲक्शन पाहू शकतात की ज्या पद्धतीने चेंडू पडला गेला. रिॲक्शन आहेत, परंतु असं न म्हणतात टू एव्हरी ॲक्शन देर इज अपोजिट रिॲक्शन. इकडे मात्र झेल सुटलाय असं एकंदरीत वाटतंय, कारण गोलंदाजांनी जी रिॲक्शन दिलाय मोठा मासा जात लागता राहिलाय असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून क्रिकेटमध्ये जर आणि तरला काही महत्त्व नाही मित्रांनो, जे काही होणार त्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे हा सामना खूप रंगतदार होणार, यात काही वाद नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म द विकेट राकेश. याही मात्र पुढे आलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार कृष्णा लक्ष्मण ब्रँडेड केश षटकार. पहा, पायाचा पुरेपूर उपयोग पद्धत आली ते ज्याला म्हटलं जातं. पुढे आला, बॅट व चेंडू घेतलाय आणि चेंडू सीमा पार. षटकार. पहिला षटकार कृष्णाच्या बॅटमधून लागतोय आणि कृष्णा सातपुते आपला खेळ मात्र रंगात आणतोय. अर्जुन वनवे सर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. पुन्हा एकदा राकेश. कृष्णा टापलाय. पहायचा चेंडू बॅक टू बॅक. दुसरा षटकार. कामी सर्व क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे ते मात्र तो सांगतोय. कधीही बघा कृष्णाची जी भूक आहे धावेची ती कधी कमी होत नाही आणि आता मात्र त्याच्या पायावर चेंडू जर तुम्ही टाकलात तर तो तुम्हाला सोडणार नाही. मी नेहमी म्हणतो कॉमेंट्रीमध्ये की भारतीय फलंदाजांना तुम्ही पायावर गोलंदाजी करू शकत नाही, कारण भारतीय फलंदाज त्यांच्या लेग साईडला खूप चाणाक्ष असतात आणि जेव्हा चेंडू त्यांच्या पायावर मिळतो तेव्हा मात्र ते सोडत नाही. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 12वर. चेंडू झाले 3. पहा, सर्व स्टार्स. आता या खेळाडूंचा जर विचार केला तर मला ही 71,000ची नाही तर मला कदाचित 10-12 लाखाची टुर्नामेंट वाटते, कारण सर्व स्टार एका बाजूला आहेत आणि हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे. याही मात्र चेंडू खाली राहतोय. खेळपट्टीची ही खासियत राहिलाय. मागच्या 3 दिवसापासून कॉमेंट्री करताना कॉमेंटेटर सांगतात की खेळपट्टीवर कधी कधी चेंडू उडतोय तर कधी कधी चेंडू खाली राहतोय आणि यावेळी मात्र त्यांनी हातही तसा वापरला होता. त्यांनी पाहिला की फलंदाजाला जर चेंडू बॅटवर आला तर तो मात्र सोडत नाही. राकेश मात्र कमबॅक करतोय. 4 चेंडू संपलेत. धावसंख्या 12. कोणताही गडी बाद नाही. सामना मात्र रंगतदार होणार, यात काही संशय नाही. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म द विकेट पंचांच्या डावीकडून. याही मात्र फक्त चेंडूला दिशा दिली. पहिली धाव मात्र आरामात पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि पप्पू तोडकर त्यांच्याबरोबर असतील तर 2 धावा काढणं हे सोपं जाईल. धावसंख्येचा विचार केला 5 चेंडू 14 धावा. राकेश मात्र थोडासा महागडा ठरतोय. मागच्या सामन्याचा विचार केला 2 धावा देऊन 2 गडी बाद त्यांनी केली होती. फक्त छोटंसं आव्हान होतं, त्या छोट्याचं आव्हान त्यांनी डिफेन्स केलं होतं, परंतु इथे त्यावर मात्र आक्रमण केलं जातं आणि पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे ज्या काही सीमा आहेत त्या काही जे लिमिटेशन्स आहेत त्याचा फायदा उचलतोय कृष्णा सातपुते. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म द विकेट. गोलंदाज पंचांच्या डावीकडून. याही मात्र चेंडू थोडासा जास्तच बाहेर जातो. येस, पंच इशारा करतात व्हाईट बॉल. स्क्वेअर चेंडू. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15वर.
5 चेंडू आतापर्यंत झालेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुरुवात खूप चांगली आहे, परंतु सुरुवात शेवटपर्यंत घेऊन जाणार का याकडे मात्र पाहायचं आहे. कारण पहिला चेंडू ज्या पद्धतीने पडला, जिकडे झेल सुटला असं वाटलं, गोलंदाज तयार. ओ याही मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु हेलिकॉप्टर जमिनीवरच लँड होतोय, परंतु तो एवढाच वेगवान होता की चेंडू सीमा पार जातोय. चौकार. पहा इकडे मात्र या 4 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावेवर. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 19. मित्रांनो, कृष्णा सातपुतेबद्दल तुम्हाला एक गोष्ट मला आवर्जून सांगायला आवडेल. कृष्णा सातपुतेला जिकडे तुम्ही जीवनदान दिलंय, तिकडे कृष्णा सातपुतेने मॅचचं पूर्ण गणित बदललंय. असे कितीतरी इनिंग्स मी माझ्याकडून पाहिलेत आणि पहा तोही त्याला दुसरा देतोय. मला अजून UPL मधलेही तो सामना आठवतोय. मी अनेक स्पर्धा त्याबरोबर केल्यात, मग ते आउट ऑफ इंडिया असो किंवा इंडियामधील, त्याच्याबरोबर खूप वेळा त्याला कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न मी केलाय. आणि जेव्हा जेव्हा ते माझ्यासमोर आलेत, मी खूप वेळा त्यांना पाहिलंय. त्यांचा संघ मला अजून आठवते, UPL सीझन 1चा जेव्हा विनर होता तेव्हाही मला भाग्य होतं की मला कॉमेंट्री करण्याची संधी तिकडे मला मिळाली होती. चला जाऊया. पहिलं षटक संपतंय, परंतु तागडगाव पुन्हा एकदा या सामन्यात पुन्हा एकदा कमबॅक करेल, कारण सामना अजूनही संपला नाही, कारण पहिलं षटक संपलं. तर आता फक्त राष्ट्रभाषेकडे जातोय, थोडंसं दोन्ही भाषेत कमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. 1 ओवर की समाप्ति, स्कोर बोर्ड पे 19 रन बिना कोई नुकसान. दूसरा ओवर और उसे लेके आ रहे फौजी. देखना है फौजी किस प्रकार से गेंदबाजी करेंगे. फौजी है तो जरूर लड़ेंगे और मुझे लगता है यहाँ पे लड़ना चाहिए. गेंदबाजी में परिवर्तन हो चुका है, गेंदबाज को बदला जा रहा है, लेकिन स्ट्राइक पर होंगे पप्पू. अब ये पप्पू की बात करें तो ये भी काफ़ी घातक बल्लेबाज है. देखिए इनका स्टांस कुछ अलग है, इनकी खड़े रहने की जो आदत है वो कुछ अलग है. और इस बार बड़े स्ट्रोक की तलाश, लेकिन फौजी कह रहे हैं यहाँ पे खतरा हो सकता है. कृष्णा से कृष्णा सातपुते को लौटना होगा वापिस. हाँ ना में गाड़ी छूट गई और ये देखिए ये होता है. कृष्णा को आपने आउट जरूर किया है. अब नए बल्लेबाज यहाँ पे जिनकी हम हमेशा तारीफ करते हैं, मुझे STC का वो टूर्नामेंट अभी भी याद है. मैन ऑफ द मैच रहे थे आनंद चौहान और रन 1 विकेट के नुकसान पे. और जिस प्रकार से यहाँ पे रन आउट हुए, काफी महंगा हो सकता है ये रन आउट. और इस बार पप्पू ने तोड़ दिया गेंदबाज को. जिस प्रकार से ये गेंद बल्ले पे आई है, देखिए काफी दूर खेलते हैं ये भी, इनकी भी अलग अंदाज है. देखिए ये जिस प्रकार से गेंद को पिक किया, गेंद ऑफ स्टंप के कितने बाहर थी, लेकिन उस गेंद को खेल दिया इन्होंने डिप स्क्वायर लेग पे. ये होती है बल्लेबाजी, ये है पप्पू तोड़कर तोड़ते हैं ये गेंदबाज को. स्कोर बोर्ड की बात करें, स्कोर बोर्ड पे लगे हैं 25 रन 1 विकेट के नुकसान पे. आनंद चौहान, इनकी भी तारीफ हमेशा होती है. बरट के टूर्नामेंट में इन्होंने भी अर्धशतक लगाया है. और अच्छी गेंद अंदर की तरफ आई, इस गेंद को खेला, सिंगल यहाँ पे मेरे जरूर मिलेगा. फौजी गेंद तक पहुंचे, 1 ही रन का इजाफा होगा और 1 रन के साथ स्कोर बोर्ड पे लगे 26 रन. ओवर नंबर दूसरा. और ये जिस प्रकार से बल्लेबाजी हो रही है सिरसा स्पोर्ट्स, जिस प्रकार से आगे बढ़ रही है, मैच में बहुत कुछ होने वाला है, इसमें कोई संदेह नहीं. हम सिरसा स्पोर्ट्स पिंपलगांव टप्पा को बहुत बहुत बधाई देंगे, जिस प्रकार से इस पूरे सीजन की शुरुआत इन्होंने की है. ये पहला टूर्नामेंट है टेनिस का और इस बार हवा में गेंद जरूर है और ये विकेट. दूसरा झटका लगता हुआ आनंद की बारी यहाँ पे समाप्त होती हुई. गोल्डन डक के रूप में ये वापस लौटेंगे, ये लगता हुआ दूसरा झटका. अब ये आउट होके लौटे हैं, लेकिन अब नए बल्लेबाज जाते हुए मधुर की बात करें, मुझे अभी भी याद है राजौरी में इनको मैंने पहली बार देखा था खेलते हुए. जब राजौरी में जो टूर्नामेंट होता है
और क्या बल्लेबाजी इन्होंने की थी। और उसके बाद जूनियर प्रीमियर लीग हो और बहुत सारे टूर्नामेंट पुणे में इन्होंने अपना कमाल धमाल किया है, इसी कारण अब इनको प्रमोट किया जा रहा है नंबर 4 पे। हालांकि नंबर 4 के लिए बहुत सारे बल्लेबाज यहाँ पे बैठे हैं, बबलू पाटिल यहाँ पे बैठे हैं, धनंजय बिंताड़े बैठे हैं, लेकिन इनको प्रमोशन दिया जा रहा है। ये प्रमोशन क्यों दिया जा रहा है? क्योंकि इनके पास वो क्षमता है, इसी कारण इनको आगे लेके जा रहे हैं। फौजी की काफी अच्छी गेंदबाजी, इन मैंने पहले कहा था ये लड़ने वाले जरूर हैं और ये लड़ रहे हैं। और इस बार देखिए चारों खाने चीत किया गेंदबाज ने बल्लेबाज को, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। ये बल्लेबाज को पूरी तरह से पढ़ रहे हैं, बल्लेबाज कहाँ जा रहा है ये देख रहे हैं और वहीं पे गेंद को लैंड कर रहे हैं। ये अच्छी गेंदबाजी अब तक होती हुई। दूसरी ओवर की आखिरी गेंद अभी भी आनी शेष, 26 रन 2 विकेट के नुकसान पे। अभी भी डकआउट्स में देखे तो स्माइल है, लेकिन क्या ये स्माइल बरकरार रखेंगे इनके बल्लेबाज? अच्छी गेंदबाजी, तारीफे काबिल। ओवर नंबर दूसरा यहाँ पे समाप्त होता हुआ। पहला ओवर काफी महंगा गया था। इस ओवर में एक छक्का जरूर आया था, लेकिन कृष्णा सातपुते आउट होने के बाद ये देखिए जो 15 का औसत था अब वो 13 पे आ चुका है। 26 रन 2 विकेट के नुकसान पे। अब 26 ऑन बोर्ड, 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात। चला मी तागडगाव संघाला विनंती करेल थोडासा कमी वेळ घ्या। तुम्हाला जेव्हा तुम्ही फलंदाजीला येणार तेव्हा तुम्हाला काळोख होणार आहे आणि बॅड लाईटचं कोणतंही अपील स्वीकारलं जाणार नाही याची नोंद घ्या। कारण आपण पाहतो आपण उंचावर आहोत आणि सूर्य अस्ताला चाललाय, त्यामुळे कदाचित इथे लवकर अंधार होतो याकडे लक्ष असू द्या। कॅमेरामन मनीष निजाई, कॅमेरामन कुशल यांचंही कौतुक आहे, कारण दोन्ही कॅमेरामन आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने करतायत। आम्ही प्रयत्न करतोय की ही स्पर्धा तुमच्यापर्यंत लाईव्ह घेऊन येण्याचा प्रयत्न, परंतु काही टेक्निकल इश्यूज आहेत त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही, परंतु पुढे तुमचा नक्कीच हा मॅच आम्ही अपलोड करणार। अभिमान राईट अमाउंट द विकेट। ओ याही मात्र मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे। यस पंच सांगतात वाईट। धावसंख्या फलकावर लागते ती 27 धावा, 27 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2। तिसरं षटक मार्गस्थ आहे। सरासरी जर पाहिली तर 13च्या आसपास। गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट टू मधुर। मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात होता, मात्र चेंडू बॅटवर तेवढा चांगला आला नाही, तेवढा चांगला कनेक्शन नाही आहे। एक धाव। पहा इकडे थोडंसं लेझी क्रिकेट खेळलं जात आहे का? कारण जिकडे एक धावा असतात त्यांना 2 मध्ये कन्वर्ट करायला हवं, हेच बबलू पाटीलही इकडून सांगतायत। त्यांनाही माहीत आहे, कारण एक धावेची किंमत खूप महत्त्वाची आहे आणि ज्या पद्धतीने फलंदाजी रामभाऊनी केलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। धावसंख्येचा विचार केला 28 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2। पप्पू मात्र हवा घालतायत आणि इकडे मात्र त्यांनाही परतावा लागणार आहे। येस पुन्हा एक धावचीतच्या रूपानं या इनिंग मधील हा दुसरा धावचीत। पहिला धावचीत कृष्णा सातपुते, दुसरा धावचीत पप्पू आणि आता मात्र जातोय महाराष्ट्र पोलीस मध्ये जे कार्यरत आहेत आणि ज्या खेळाडूंचा दबदबा, खरंच मला अजूनही आठवत आहे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर असतानाही त्यांनी एक स्पर्धा खेळलेली आहे आणि तिकडेही विदाऊट रनर त्यांनी ती मॅच खेळली आहे। असे बबलू पाटील मात्र मैदानाच्या आत जात आहेत। 28 लॉस ऑफ 3, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस। तिसरं षटक मार्गस्थ आहे। बबलू पाटील मैदानाच्या आत आहेत आणि गोलंदाज पुन्हा एकदा अभिमान आपल्या संघासाठी अभिमान जागवतोय। मधुर धुळे समोर आहे। या मात्र लोअर फुलटा चेंडू सर बॅटने केला, लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू पर्यंत येतो, क्लिअर करेल, एकच धाव आणि बबलू आता मात्र स्ट्राईक वर येत आहेत। बबलू पाटील अनेक चाहते यांच्याही नावावर आहेत। पुसेगाव मधील त्यांची ती नाईटची खेळी कोणी विसरत नाही, त्या खेळीवर सर्वजण फिरत आहेत। त्याच्यामध्ये आमचे एरळवाडीचे गणेश भाऊ चव्हाण हे त्यांचे फॅन त्याच टुर्नामेंटला झालं होते। नाईटला ज्या पद्धतीने बबलू पाटीलनी जी फलंदाजी केली होती 93 आय थिंक जे बनवले होते तीही खेळी खूप स्मरणात राहते। गोलंदाज पुन्हा एकदा अभिमान। मात्र चेंडू बॅटवर चांगला येत नाहीये, फळीवर येत नाहीये, सिंगल मात्र घेतले। दुसऱ्याचा प्रयत्न आहे, पहिला दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि 2 धावा पूर्ण होत आहेत, धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती मात्र आता 31 धावा, 31 ऑन बोर्ड, 31 धाव फलकावर आहेत। षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत चालू आहे। जवळजवळ या पहिल्या खेळीचा जर विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे। 9 चेंडूत 50 पर्यंत जाणार का, की त्यांना त्याच्या आत रोखणार, हा मात्र प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपण
शोधूया. चांगला चेंडू आहे, मात्र चेंडू पडलाय. फलंदाज मात्र ज्या पद्धतीने चेंडू त्यांनी पाहिला त्यांना तो चेंडू समजला नाही आणि ते थोडं स्माईल करतात. पंचांकडे त्यांनी पाहिलाय. 4 चेंडू तर झालेत. धावसंख्या फलक 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडं. याही मात्र बॅटवर चेंडू येत आहे. मिडल स्टंपवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तिकडे मात्र फंबल होत आहे थोडंसं आणि 2 धावा त्यामध्ये कन्वर्ट होत आहेत. धावसंख्येचा विचार केला 33 ऑन बोर्ड. माफ करा 3 षटकं संपल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे ती जवळजवळ 33 धावा. 33 धावा फलकावर आहेत. 3 षटकं इकडे संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 11ची सरासरी. मित्रांनो पहा, पहिल्या षटकाचा विचार केला 15ची सरासरी, दुसऱ्या षटकाचा विचार केला 13ची सरासरी, तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 11ची सरासरी. म्हणजे उतरत्या क्रमाने धावसंख्या खाली येते. आता ही अजून किती खाली जाणार? पहिल्या षटकात 19 होते, माफ करा 19ची सरासरी, त्यानंतर 13ची आणि त्यानंतर ही 11ची, म्हणजे 19-7-7 हे विश्लेषण आहे गोलंदाजीचं. त्यामध्ये कृष्णा सातपुतेनी खूप चांगली फलंदाजी केली आहे आणि आपण पाहू शकता जे ढगाळ वातावरण तुम्ही पाहू शकता, एक वेगळं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे खेळ चालू आहेत. आणि पिंपळगावचं जे वैशिष्ट्य आहे तो पहिल्या दिवशी मला अजून आठवतो, हरणाचा तो कळप ज्या पद्धतीने आला होता. आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पोचलो नाही, परंतु एक वेगळं असं चित्र आणि वेगळी खासियत. प्रत्येक मैदानाची वेगवेगळी खासियत असते. या मैदानाची वेगळी खासियत आहे हे मैदान ज्या पद्धतीने बिल्टअप केलं. इकडे मात्र हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जातोय. यस पंच सांगतात व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतोय 34. 34 धावा शेवटचे 6 चेंडू. मी माझे को कॉमेंटेटर नवनाथ साबे सरांना धन्यवाद देतो की त्यांनी मला संधी दिली या इनिंगसाठी, कारण कदाचित सकाळपासून तेच कंटिन्यू करतायत ते आणि गिरीश. याही मात्र मधुर पूर्णपणे नाचतोय. अप्रतिम असं म्हणतात की गेंदबाज बल्लेबाज को नचाता है आणि असंच काहीतरी नाचवलं जातं आहे. चेंडू बॅटवर येत नाही, चेंडू निर्धाव जातोय आणि जसं आता नवीन आपण कॉमेंट्रीमध्ये ऐकतो की बिंदी गेंद, ही बिंदी गेंद मात्र येत आहे आणि धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती 34 या धावसंख्येवर. याही मात्र चेंडू यष्टांवरून जातोय त्यामुळे चेंडू निर्धाव असणार आणि आता जात आहेत बबलू त्यांच्या जवळ जात आहेत. मधुरला काय कानमंत्र देणार, तो मधुर कानमंत्र ऐकणार का हा तेवढाच मोठा प्रश्न. आतापर्यंत चेंडू झाले 2. धावसंख्या फलकावर आहे 34. बघा उतरता क्रम कायम ठेवला आहे, कारण पहिल्या षटकात 19-7-7 आणि या षटकात आतापर्यंत 2. त्याच्यामध्ये एक वाईट, एकच आलाय, माफ करा एकच धाव. याही मात्र बॅटवर चेंडू येत आहे. कव्हर पॉइंट क्लिअर केला जात आहे. मधुर दुए ब्रँडेड चौकार. काय होत आहे जर जेव्हा कानमंत्र दिला जातो तो कानमंत्र किती पद्धतीने चांगला उचलला जातोय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागतंय ती जवळ 38 धावा. 38 ऑन बोर्ड. तुम्ही पाहू शकता आमचे कॅमेरामन कुशल चौधरी तुमच्या ऑन स्क्रीन आहेत आणि तेही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत आमचे कॅमेरामन कुशल. थँक्यू कुशल, तुम्ही खूप चांगलं काम करत आहेत तुमच्या माध्यमातून. मनीषकडे पण आपण जाणार आहोत, नंतर जाणार आहोत, परंतु 38 धावा शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. याही मात्र काय झालं एकंदरीत चेंडू चांगला आहे आणि पहा मी मगाशी म्हटलं की नचार रहे बल्लेबाज को आणि कसं नाचतंय तुम्ही पाहू शकता. नाचतंय तिकडे मात्र आतापर्यंत फलंदाज मधुर. 38 धावा. पुढचा चेंडू. इकडे मात्र गडी बाद आणि अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता मात्र सतीश पाठारे मात्र इथून निघतायत असं वाटतंय. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर काय होणार पहा. काय झालं एकंदरीत पहिल्या षटकात धावांचा पाऊस, दुसऱ्या षटकात पूर्णपणे दुष्काळ आणि दुष्काळ. धावांचा दुष्काळ पडलाय आणि हा दुष्काळ संपणार कधी हा प्रश्न तिकडे विचारला जातोय. थोडेसे आधी जर पहिले 2 षटकं जर पाहिलं, डकआउट जर पाहिला शीर्षा स्पोर्ट्सचा तर स्माईल ऑन द फेस
परंतु सध्या त्यांच्या चेहऱ्यावर चिंता कुठेतरी दिसतंय का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण रामभाऊ आणि अभिमानला विसरून चालणार नाही, त्यांची फलंदाजी विसरून चालणार नाही, परंतु राजेश सोरटेला विसरून चालेल का? कारण गोलंदाजीचा इक्का, त्यानंतर आसिफ शेख असेल, हेही त्यांच्या ताफ्यातही चांगले गोलंदाज आहेत, त्यामुळे त्यांनाही विसरून चालणार नाही आहे. परंतु 40 हा स्कोर माझ्या मते तरी फायटिंग स्कोर म्हणून आपण नक्की पाहणार आहोत, यात काही वाद नाही. 38 झालेत, 2 धावा दूर आहेत, परंतु सतीश पाठारे याही मात्र गोलंदाज लय चुकतोय. येस, वाईट बॉल 39. 39 धावा फलकावर आहेत. बबलू पाटील आणि सतीश पाठारे दोघंही एकमेकाशी सल्लामसलत करतात. येस म्हणजे 39 धावा फलकावर आहेत. पुन्हा एकदा वाईट, 40 ऑन बोर्ड. पहा गोलंदाजांनी पहिले 5 चेंडू काय केलं, परंतु मागच्या 2 चेंडूवर त्यांनी काय चुका केल्या याच्याकडे त्याला लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्ही पहिले 5 चेंडू काय केला काही महत्त्वाचं नसते, तुम्ही एक चेंडू जर खराब टाकला तर संपूर्ण तुमच्या गोलंदाजीचं चित्र बदलून जातं. हे पहा हॅट्रिक पण कसली वाईटची, 41 ऑन बोर्ड. पहा चौकार तर आलाय लगभग 3 वाईड, म्हणजेच जवळजवळ एक चौकार आला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आता थोडंसं रिलीफ होत आहेत. 41 ऑन बोर्ड. 41 धावा. गोलंदाजाला पुन्हा काहीतरी कानमंत्र यष्टिरक्षकांनी दिलाय, तुम्ही खूप चांगलं काम करतायत. पाहूया ओ, यावेळी मात्र सतीश पाठारे ब्रँडेड चौकार. पहा ज्या पद्धतीने आपण रिप्लेमध्ये पाहणार आहोत काय झालं एकंदरीत. येस, सतीश पाठारे चेंडूला पीक करतोय आणि ह्या 7 धावा खूप महत्त्वाच्या ठरणार, या सामन्याचा टर्न पॉईंट ठरवणार. कारण मित्रांनो, ज्या ज्या इनिंगच्या शेवटच्या बॉलवर चौकार बसलाय ते 4 धावा खूप महत्त्वाचे ठरतात. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागलाय ती 45 and 46 इज अ टार्गेट. कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र इकडे बदलाव होतोय. जाऊया पुन्हा एकदा एक बुलंद आवाज पाडण्याचा आपण जाऊया नवनाथ साबळे सरांकडे आणि ऐकूया पुढच्या इनिंगचं धावतो समालोचन. धन्यवाद. धन्यवाद चिराग मेहर सर. तर आपण पाहतोय की तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना, अर्थात जो संघ विजयी होईल तो थेट क्वालिफाय करेल. RKC क्रिकेट क्लब तांगडगाव आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय शिवसात स्पोर्ट क्लब, असे 2 संघ एकमेकांच्या आमने सामने जे उभे टाकले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना शिवसात स्पोर्ट क्लब या संघाने जे आपण पाहतोय 4 षटकात 45 धावा ज्या पूर्णपणे बनवल्यात, तर RKC क्रिकेट क्लब तांगडगाव या संघाला 4 षटकांमध्ये तब्बल 46 धावेचं जे आपण पाहतोय टार्गेट जे पूर्णपणे दिलं गेलंय. मी विनंती करतो ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा आणि तांगडगाव संघ आपले 2 बॅट्समन ताबडतोब पाठवून द्या. तुम्ही जितका वेळ लावाल तितका तुम्हाला उशीर होईल. शेवटचा सामना आहे, इम्पॉर्टंट सामना आहे. तुम्ही तुमचे बॅट्समन प्लीज ताबडतोब पाठवून द्या. तुमचा एक अतिरिक्त प्लेअर सुद्धा या ठिकाणी असणं गरजेचं राहील. तुमचा एक प्लेअर या ठिकाणी या. नावांची आम्हाला आता काही आवश्यकता नाही, परंतु स्कोरर वरती लक्ष ठेवायला या. कुठल्याच प्रकारचा स्कोरर मध्ये काही जर आदला बदल झाली तर आयोजक कमिटी त्याला जबाबदार राहणार नाही. तुमचा एक प्लेअर कंपल्सरी इकडे पाठवून द्या. 2 बॅट्समन आपण पाहतोय सर, आणि दुसऱ्या बाजूनं ज्या खरंच अभिमानजनक बॅटिंग केली, अर्थात षटकार हॅट्रिक जी कंप्लीट केली, तोच अभिमान संघासाठी मान राखेल की नाही हे मात्र पाहावं लागेल. 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळेल. परभणे सर आणि दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय की अभिमान 2 बॅट्समन मैदानाचे आहेत. 2 पंच धीरज गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला मुख्य पंच अमोल गागरे सर जे मैदानाचे आहेत. तर आपल्याला पाहायचंय शिवसात स्पोर्ट क्लब
अमोल डुबे षटक क्रमांक पहिलं जे आपण पाहतोय प्रगती पथावरती पूर्णपणे घेऊन येईल. बाबलेश्वर गावचा एक तेजपुंज हिरा आपण पाहणार आहोत. अमोल डुबे षटक क्रमांक पहिलं जे प्रगती पथावरती घेऊन येईल. 24 चेंडू आणि विजयासाठी 46 धाव्यांची गरज जे आपल्याला पाहायचंय. पूर्णपणे कुठला संघ संघर्षाशी साहस करतोय आणि या विजयाच्या दृष्टीनं पाऊल टाकतोय. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग देखील तुला सापडत जाईल. स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य निश्चित स्वरूपात आहे. पाहूया अभिमान परत एकदा या मैदानाला पूर्णपणे चौफेर फटकेबाजी खेळतोय की काय. अमोल डुबे गोलंदाज मार्कीसाठी तयार. हो, हा बॉल जो आपण पाहतोय योगेश पवार चेंडूच्या दिशेने जो आपल्याला जाताना पाहायला मिळेल. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला उचललं जाते, फेकलं जाते. बबलू पाटील विषयी जे चिराग मेहर सर निश्चित स्वरूपात जे सांगत होते की तंत्रशुद्ध पद्धतीनं टीमला वर्क कसं करायचं, टीमला मार्गदर्शन कसं करायचं, हे बबलू पाटील यांच्याकडून दिवसभराच्या सत्रात आणि मी बऱ्याच मैदानावरती देखील बबलू पाटील यांना खेळताना पाहिलंय. कुठला एखादा खेळाडू जे आपण पाहतो की प्रत्येक वेळेस जे बोलचाल हालचाल करून जे क्रिकेट खेळलं जातं त्यामधलाच एक बबलू पाटील सर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, हा बॉल पहा सुरेख. हे गोलंदाजांना प्रोत्साहित करण्याचे जे शब्द सुद्धा अक्षरशः बबलू पाटील यांचे आपल्याला इथून जे डायरेक्ट देखील ऐकू येत आहेत. इथं एक एक चेंडू डॉट. आसिफ शेखची थोडीशी आता कमतरता संघामध्ये आहे, परंतु हरकत नाही. खूप मोठे दिग्गज गोलंदाज राजेश सोरटे असतील, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर धनंजय बिनताडे आहेत आणि मधुर धुळे देखील संघामध्ये जे आपण पाहतोय. ओ, या दरम्यान बॅटीची कट. धनंजय बिनताडे डाऊन दी बॉल, झेल डिप्लाय. धक्का क्रमांक पहिला सरांना परतावं लागेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. मी निश्चित स्वरूपात सांगितलं होतं की हा वेळ आणि काळ जी या मैदानावरती 3 दिवसापासून जेवढे सामने आपण पाहतोय, लो स्कोर सामना असू द्या, गोलंदाजीच्या जोरावरती सुद्धा सामने हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे काय होईल, वेळ वाचवा. तांगणगाव विकास नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय संघाचा विकास करण्यासाठी मैदानाच्या आत गेलाय. धावफलकावरती अक्षरशः 1 रन जी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. कुठला सूर्य उगवणार, कुठल्या संघाचा आज मात्र धन होणार हे आपल्याला पाहायला मिळेल. लाजवाब पद्धतीची गोलंदाजी करतोय अमोल डुबे. प्रत्येक वेळेस जो आपला गोलंदाजीचा जो प्रकार आहे, जे गोलंदाजीचे प्रत्येक टप्पे प्रत्येक बॉलला जे पूर्णपणे चेंज करतोय. धावफलकावरती 1 धाव जी आहे, 1 फलंदाजाला बाद केले. पाहूया गोलंदाज परत एकदा तयार. अमोल डुबे. ओ, हा बॉल लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक अक्षरशः 30 सर्कलच्या आसपास जे पूर्णपणे एक कडं दोनही फलंदाजांच्या भोवती जे पूर्णपणे विळखा जो टाकला गेलाय. पॉईंटच्या दिशेला जर पाहिलं तुम्ही तर कृष्ण सातपुते, मिड एक्स्ट्रा कव्हरला जर पाहिलं तर सतीश पटारे सर, त्यानंतर ऑफला पहा तुम्ही पूर्णपणे आनंद चव्हाण. ओ, या दरम्यान षटक समाप्तीचा इशारा जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती अवघी 1 सिंगल जी आतापर्यंत जे आपल्याला पाहायला मिळते. एका धावेनं फारसा फरक पडला नाही. उर्वरित 18 बॉल आणि विजयासाठी 45 धाव्यांची गरज आहे. 1 रन झालेली विजयासाठी जे आपण पाहतोय. पूर्णपणे शेवटचे 18 बॉल आणि 45 धाव्यांची गरज. राजेश सोरटे जे आपण पाहतोय की षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती घेऊन आलाय. पॉवर प्ले पूर्णपणे संपला गेलाय. लॉगॉनला तुम्ही जर पाहिलं तर पूर्णपणे योगेश पवार, काव कॉर्नरच्या दिशेनं पप्पू तोडकर, अभिनव. हो, हा बॉल 1 टप्पी स्वतः गोलंदाज चेंडूवरती जाईल. तो हरकत नाही. 1 रन 1 धाव जी काढण्याचा प्रयत्न जे मोठाले खेळाडू असतात ते आपल्याला हेच दाखवून देतात की 1 आणि डबलनं काही होणार नाही. इथं फक्त एक बुलेट ट्रेन पकडणं गरजेचं आहे. षटकार हॅट्रिक ज्या आधीच्या सामन्यात होती ती या सामन्यात लगावणं गरजेचं आहे. अभिमान परत एकदा.
यावेळेस बिग हिट केलाय, डान्सिंग डाऊन द विकेट. योगेश पवार नो चान्स. झेल टिपलाय, फलंदाज अभिमानला परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा RKC दांगडगाव संघाला बसलाय. विकेट. दोन तीव्र धक्के जे आपण पाहतोय निश्चित स्वरूपात बसले गेलेत. नवीन बॅट्समन आता आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायचंय. राकेश काना नवीन बॅट्समन जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धाव फलकावरती अवघी एक धाव जे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवशीचा जो आपण पाहतोय क्वालिफाईड संघ गोल्डन शायर औरंगाबाद, उस्मान पटेल आणि संपूर्ण टीम जी आपल्याला पाहायला मिळाली. काल मात्र दादाबाई शेख अर्थात लोणी प्रवरा हा संघ काल मात्र क्वालिफाय जो करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज तिसऱ्या दिवशी कुठला संघ क्वालिफाय करतोय हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. उद्या मात्र आपल्या स्पर्धेचा हाफचा शेवटचा दिवस. उद्या देखील खूप मोठमोठाले खेळाडू जे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि रविवारी मात्र या संपूर्ण गावची यात्रा जत्रा क्रिकेटची बांदिवळी जोपासणारी संपूर्ण फायनलचा ग्रँड फिनाले जो आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज राजेश परत एकदा. हो, हा बॉल बॅटवरती येत नाहीये, खालच्या टप्प्यात राहिलाय. कुठल्याच प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. निर्धाव बॉल, डॉट चेंडू. गोलंदाज परत एकदा तयार होतोय. सुरेख बॉल लेग स्टिकच्या बराचसा थोडासा बाहेर जाईल, घासून जाईल आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अतिरिक्त धाव जी संघाला भेटून जाईल. 2 धावा धाव फलकावरती. आधीची एक सिंगल आणि वाईट सिक 2 रन धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतील. या दरम्यान परत एकदा बिग हिट केलाय. मधुर धुळे रणअप घेतोय, परंतु चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फरार. खणखणीत चौकार, 4 रन. चौकाराच्या साह्यानं जे धावफलक आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतंय. तब्बल 6 धावा धावफलकावरती ज्या नोंदवल्या गेल्यात. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 6 धावेवरती येऊन ठेपलंय. क्रिकेटची कला आणि क्रीडा यांचं मिलन जोपासून जे आपण पाहतो की क्रिकेट पूर्णपणे खेळलं जाते. मावळतीचा सूर्य देखील या सामन्याची साक्ष निश्चित स्वरूपात देतोय. मोठा फटका खेळायचा होता, हा देखील चेंडू पूर्णपणे ऑफ टिकला धरून जातोय. डॉट चेंडू असेल. एक चौकार जो या षटकामध्ये फक्त गेलाय. षटक समाप्तीचा इशारा आलाय. 12 चेंडूंचा खेळ जो आपण पाहतोय पूर्णपणे संपला गेलाय. 6 धावा झाल्या गेल्यात. उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावेंची गरज. 20-20 धावेंची सरासरी जी आता गरजेची राहील. प्रत्येक षटकामध्ये 20 धावेंचा पाठलाग जो RKC क्रिकेट क्लब तांगडगाव या संघाला जो करावा लागेल. धनंजय भितंडे हो यावेळेस फसला आणि इथं कॉट अँड बॉल्ड. विकास बाद. फलंदाजाला जे पूर्णपणे आपण पाहतोय बाद केलं जात आहे. 3 फलंदाज बाद जे आपल्याला होताना पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय कैलास मैदानाच्या दिशेने जो जातोय. गोलंदाज परत एकदा पायावरती आदळला होता. रनआउट केलं जातंय. वेळ अभावी जे आपण पाहतोय फलंदाजाला सुरक्षित ठेवलंय. हा देखील चेंडू आपण पाहतोय डॉट. निर्धाव बॉल. प्रेक्षकांनी रिझल्ट डिक्लेअर केलाय की काय, कारण जागा प्रेक्षकांनी सोडून दिल्यात. यावेळेस बिग हिट केलाय. योगेश पवार चेंडूच्या समोर आहे. 1 धाव जी पळून पूर्णरित्या होईल. 8 रन स्कोर कार्डवरती. आठ रन स्कोर कार्डवरती आहेत. उर्वरित अजून देखील भरपूर धावा ज्या बनवायच्यात.
हो, हा खूप मोठा बाउन्स आहे. पंच वाईट निश्चित स्वरूपात देतील. धावपट्टीच्या मधोमध चेंडू पडला आणि एक खूप मोठा बाउन्स जो चेंडूने घेतला. डाउन द ग्राउंड येईल क्षेत्ररक्षक आनंद चव्हाण जे आपण पाहतोय चेंडूच्या समोर आहेत. दुसरी रन देखील जे आपण पाहतोय घेतली जाते. 10 धावेवरती संघ पूर्णपणे येऊन पोहोचलाय. तर षटक देखील जे आपण पाहतोय संपलं गेलंय आणि कृष्णा सातपुते यांच्या हातामध्ये जे आपण पाहतोय षटक क्रमांक शेवटचं जे पूर्णपणे दिलं जात आहे. गोलंदाज परत एकदा हा देखील चेंडू जो आपण पाहतोय सुरक्षितरित्या केला जातोय. सामन्यातील प्राण जो निघून गेलाय पूर्णपणे जे आपण पाहतोय शेवटचे काहीसे बॉल जे शिल्लक आहेत. आणि याच दरम्यान बिग हिट केलाय चेंडू यावेळेस आकाशामध्ये असेल आणि पहा खणखणीत चौकार 4 रन. तर अशा रीतीने जो आपण पाहतोय की हा सामना पूर्णपणे शिरसाट क्लब या संघानं विजय केलाय आणि थेट क्वालिफाय करत हा संघ थेट सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. तर आजचा दिवस पूर्णपणे या ठिकाणी संपला. पूर्णपणे जाहीर करू. धन्यवाद.